नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आणि आता निकाल 21 डिसेंबरला जाहीर केले जाणार आहे। त्यामुळे सगळ्या ईव्हीएम मशीन्स या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्यात। मात्र या ईव्हीएम मशीनवर शंका घेत गंगाखेड इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवार उर्मिला केंद्रे यांच्या प्रतिनिधींनी स्ट्रॉंग रूम बाहेर कॅमेरा बसवलाय। उर्मिला केंद्रे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बहीण आहेत आणि त्यांनीच ईव्हीएम मशीनवर शंका घेत कॅमेरा बसवल्याने आता प्रश्न उपस्थित झाले। तर ईव्हीएम सुरक्षित असून या ठिकाणी 16 कॅमेरे बसवण्यात आले, तर पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे। राज्यातील नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडलेली असून आता 21 तारखेला निकाल लागणार आहे। सर्वच मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत। आपण सध्या गंगाखेडमध्ये आहोत। आपल्यासोबत बोलण्यासाठी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जीवराज डाबकर सर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, कशा प्रकारे सुरक्षित आहे त्या मशीन? गंगाखेड नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपण या ठिकाणी सुरक्षा कक्षामध्ये सर्व मतदान यंत्रे, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष ठेवण्यात आलेली आहेत। या ठिकाणी सुरक्षा कक्षाच्या बाहेर SRPFचा 10 जवानांचा बंदोबस्त असून आउटर क्वार्टरमध्ये लोकल पोलीस स्टेशनचा 1-4चा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। त्याचबरोबर एक सिव्हिल ऑफिसर 8-8 तासाच्या ड्युट्या या ठिकाणी आम्ही डिप्यूट केलेत, जेणेकरून पूर्ण वेळ हे तिन्ही प्रकारची यंत्रणा या ठिकाणी तैनात आहे। कशा प्रकारे सुरक्षा यंत्रणा आहे आणि काय काय उपाययोजना केल्या जात आहेत या ठिकाणी? या ठिकाणी CCTV कॅमेरा पुरेशा प्रमाणामध्ये आम्ही लॉबीमध्ये आणि सुरक्षा कक्षाच्या बाहेर लावलेले आहेत। आपल्यासोबत गंगाखेडचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे सर आहेत। सर, पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे? माननीय SP साहेबांच्या आदेशाने पोलिसांचा खूप चांगल्या प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। इनर कॉर्डनला SRPचे 1 अधिकारी 10 कर्मचारी यांचं गार्ड 24 तास सतर्क आहे। आउटर कॉर्डनला 2 गार्ड लावण्यात आलेले आहेत, 1-4 1-4चे। त्यांच्यावर इन्चार्ज ऑफिसर म्हणून सब इन्स्पेक्टर रँकचा अधिकारी देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वारंवार चेकिंगसाठी आम्ही दिवसातून 2 वेळेस त्या ठिकाणी भेट देत असतो। माननीय SDPO साहेब सुद्धा दिवसातून 1 वेळा भेट देऊन याची खात्री करून घेत आहेत। अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी।